मुठभर शेंगदाणे, 2 चमचे तीळ आणि थोडेसे खोबऱ्याचे काप छान तेलावर परतून घेतले. त्यानंतर 5-6 हिरव्या मिरच्या, 8-9 लसणाच्या पाकळ्या आणि त्यानंतर थोडीशी कोथिंबीर. हे छान असं मिक्सरला बारीक वाटण करून घ्यायचं आहे. तर मी इथे पाणी घातलं, तर मी विदाऊट पाण्याचंही वाटण करू शकते, काहीच अडचण नाही. त्यानंतर कढईमध्ये 2 चमचे तेल घेतलेलं आहे, 2-3 चमचे. त्यामध्ये जिरे, मोहरी तडतडल्यानंतर हे आपले तयार केलेलं वाटण घालायचं आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये घालायचं आहे हळद, धनेपूड, जिरेपूड आणि गरम मसाला. आता माझ्याकडे ना जिरेपूड नव्हता, त्यामुळे मग मी धनेपूड आणि हळद वगैरे घालून घेतलं, छान मिक्स करून घेतलं. आणि त्याच्यानंतर छान अशी आपली मिठाच्या पाण्यात ठेवलेली वांगी घालून घेतली, मीठ घालून घेतलं चवीप्रमाणे. आणि नेहमीपेक्षा थोडंसं किंचित मीठ थोडंसं जास्त घालायचं, कारण आपण बनवतो आहे खारं वांगं. तर माझ्या पद्धतीने हे असं वांगं तुम्ही नक्की टेस्ट करून बघा, छान वाटेल, तुम्हाला आवडेल रेसिपीसुद्धा बनवल्यानंतर. कोथिंबीर घालून घ्यायची, त्यानंतर झाकण लावायचं आणि मंद आचेवर छान असं शिजवून घ्यायचं आहे. तर हे जे वांगं आहे ना, तुम्ही चपाती, भाजी, भाकरी कशासोबतही खाऊ शकताय, इतकं छान होतं आणि अमेझिंग अशी टेस्ट लागते. तर नक्की रेसिपी ट्राय करा. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.